नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपले लाडके बाहू एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आपल्याला सांगण्यात आलं होतं की अक्षय तृतीयेपर्यंत एप्रिल महिन्याचा हप्ता येईल आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयाला तुम्हाला गिफ्टही मिळेल आणि अक्षय तृतीयाचा बोनसही मिळेल. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडला आहे की अक्षय तृतीयाचा बोनस तर राहिला, पण आमचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आमच्या खात्यावर जमा झाला नाही. आता एप्रिल महिना देखील समाप्त झाला, पण हप्ता काय आम्हाला मिळाला नाही. पण आज ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत, त्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगली खबर आणलेली आहे आणि ती म्हणजेच आजच आपले बाहू एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की आज 33 लाख बहिणी खुश होणार आहेत. कारण आज या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. कारण यासाठी 990 कोटीचा निधी हा जमा झालेला आहे. पण एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की फक्त 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज याचा लाभ मिळणार आहे. मार्च महिन्यामध्ये बजेट सादर झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. त्यामुळे सरकारकडून निधी मिळायला थोडा वेळ लागतो. त्यामुळेच एप्रिल महिन्यामध्ये थोडाफार विलंब हा होतच असतो. आदितीताई तटकरे म्हणाल्या की मार्च एंडिंगमुळे आत्ताच्या एप्रिल हप्त्यामध्ये थोडासा वेळ झालेला आहे. पण तुमचे जे हप्त्याची रक्कम आहे ती तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण सरकारने त्याचं जे आर्थिक धोरण आहे ते व्यवस्थितरित्या चालू ठेवलेलं आहे. 10-15 दिवस यामध्ये फरक होऊ शकतो, पण तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं लक्ष प्रत्येक गोष्टीवर असतं. त्यामुळे काळजी करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे. तुमचा हप्ता तुम्हाला मिळेल, फक्त विलंब झालेला आहे, असं आपल्याला आदितीताई तटकरे यांनी आजच सांगितलं आहे. त्यामुळे आज बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत. बऱ्याच जणांना तसे मेसेज आलेले आहेत. पण यामध्ये आता आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतक्या दिवस वाट बघितली, त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अशी खुशखबर आहे की यावेळी तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता आणि अक्षय तृतीयाचा बोनसही मिळत आहे. म्हणजेच तुमच्या खात्यावरती आता फक्त 1500 रुपये नाही, तर एप्रिलचा 2100चा हप्ता आणि अक्षय तृतीयाचा 2100चा हप्ता असं 4200 रुपयाचा बॅलन्स तुमच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला थोड्याच वेळात येईल. स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता एक नाही तर 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा होतील. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होईल, असं आपल्याला आपल्या लाडक्या भावांनी सांगितलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की काल होता 1 मे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन होता. त्यामुळे बँकांनाही सुट्ट्या होत्या. म्हणूनच काल तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. परंतु आज 2 मे दिवशी बँका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की आज या 10 जिल्ह्यांमध्ये पहिलं पैसे वाटप केलं जाईल. त्यानंतर पुढील जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होईल. असं टप्प्याटप्प्याने खात्यावरती पैसे जमा होतील, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. बऱ्याच बहिणींना वाटत आहे की आमच्या खात्यावर पैसे आले नाहीत, म्हणजे आम्हाला आता हप्ता मिळणार आहे का नाही. कारण आता यामध्ये बऱ्याच अटी या सरकारने लावलेल्या आहेत. काही बहिणी ह्या अपात्रही झालेल्या आहेत. म्हणूनच लाडक्या बहिणींमध्ये थोडं चिंतेचं वातावरण आहे. तसेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. तर काही लाडक्या बहिणींना 4200 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. शिंदे साहेब म्हणाले की आम्ही योग्य ती चौकशी करून तुमच्या खात्यावरती पैशाचं वाटप करत आहोत. प्रथम ज्यांचं खातं हे स्टेट बँकेमध्ये आहे तसेच पोस्ट बँकेमध्ये आहे, त्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा होतील, असं देखील एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. पण आज या 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, असं देखील सांगण्यात आलं आहे. तर कोणते 10 जिल्हे आहेत ज्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत, याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्हालाही बघायचं आहे की यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव आहे का.
म्हणजेच तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत का हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल। पण ज्या लाडक्या बहिणींनी स्टेट बँक आणि पोस्ट बँकेमध्ये खातं काढलेलं आहे त्यांच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर जमा होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे इतर बँकेमध्ये असेल त्यांना थोडाफार वेळ लागेल, म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास विलंब होईल। थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे त्यांच्या बँकांमध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागणार आहे। परंतु या दोन बँकांमध्ये ज्यांचं खातं आहे, स्टेट बँकेमध्ये आणि पोस्ट बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे, त्यांना लवकरात लवकर पैसे जमा होतील। आता आपण पाहूया की कोणते जिल्हे आहेत की ज्यामध्ये सर्वात प्रथम लाडक्या बहिणीचा हप्ता हा जमा होणार आहे। आपल्याला आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आज तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि बऱ्याच बहिणींना तसा जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। परंतु आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की लाडक्या बहिणीचा हप्ता आज फक्त 10 जिल्ह्यामध्ये वाटण्यात येणार आहे। म्हणजेच टप्प्याटप्प्याने तो हप्ता आपल्याला मिळणार आहे। आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे असं आपल्याला मिळणार आहे। तर आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सर्वात प्रथम हप्ता मिळणार आहे। म्हणजेच सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर मधील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल। तसंच अक्षय तृतीयाचा बोनसही मिळणार आहे। म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा एप्रिलचा हप्ता आणि अक्षय तृतीयाचा बोनस 2100 रुपये असं मिळून 4200 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज हा छत्रपती संभाजीनगर मधील महिलांच्या मोबाईलवरती येईल। म्हणजेच या महिलांना त्यांच्या लाडक्या भावाकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून 4200 रुपये आज मिळणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यामधील बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ आज मिळणार आहे। परंतु त्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांना हप्ता मिळण्यास वेळ लागू शकतो। त्यामुळे जाणून घ्या की तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केलेलं आहे का। जर तुमच्या खात्याला कोणताही प्रॉब्लेम नसेल तर आजच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। तसेच पुण्यामधील ज्या महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत, म्हणजेच पुण्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे स्टेट बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात प्रथम लाडक्या बहिणीचा लाभ हा मिळणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेमध्ये आहे त्यांना इतर बँकेमध्ये खाते असलेल्या बहिणींपेक्षा सर्वात प्रथम पैसे जमा झाल्याचा मेसेज हा येईल। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील लाडक्या बहिणीचा हप्ता आज मिळणार आहे। त्यांना त्यांच्या खात्यामध्ये 4200 रुपये जमा झाल्याचा मेसेज आज मिळेल। कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे, याची देखील माहिती आपल्याला सूत्रानुसार मिळालेली आहे। तसेच जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। त्यांना अक्षय तृतीयाचा बोनस देखील मिळालेला आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती देखील पैसे जमा होणार आहेत, म्हणजे त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ हा आजच्या दिवशी मिळणार आहे। रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही रायगड जिल्ह्यातील असाल आणि तुमच्या जिल्ह्यात देखील पैसे जमा झाले नसतील तर थोडा वेळ वाट बघा, पण आजच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील। संध्याकाळपर्यंत तुम्हाला बँकेकडून तसा मेसेज नक्कीच येईल। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नाशिक। नाशिकमध्ये देखील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एप्रिलचा हप्ता आज मिळणार आहे। पुढील 2 तासामध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले असतील। तसेच नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर देखील लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील ज्या बहिणींचं खातं हे पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात प्रथम आज लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील। अशा प्रकारे या 10 जिल्ह्यामध्ये आज लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होईल। आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर काळजी करण्याची कोणतीही गरज नाही। पुढील जिल्ह्यामध्ये हप्ता हा उद्या जमा करण्यात येईल। असा टप्प्याटप्प्याने हप्ता जमा होईल असं आपले भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे।
शिंदे साहेब म्हणाले की कोणतीही लाडकी बहीण ही या हप्त्यापासून वंचित राहणार नाही. लाडक्या बहिणीच्या योजनेपासून कोणतीही बहीण दूर राहणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होतील. फक्त आम्हाला ते पैसे वाटप करताना हे काम टप्प्याटप्प्यानं करावं लागत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळतील. पण सरकारकडून निधी मंजूर झाला आहे म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच मिळणार आहेत. म्हणून कोणतीही काळजी करू नका, असं आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. आणि आपण मगाशीच व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आदितीताई तटकरे देखील बोलल्या की मार्च एंडिंगमुळे थोडाफार उशीर झालेला आहे, पण आपला हप्ता हा तुम्हाला मिळेलच, म्हणून काळजी करू नका. उशीर झाला आहे पण तुम्हाला डबल बोनस म्हणजेच 2 हप्ते मिळणार आहेत, असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला आज पैसे मिळाले नसतील तर उद्या नक्कीच पैसे मिळतील.